श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आजची जी सेवा आपण बघणार आहोत ती तुम्ही स्वतःसाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त आपण ही जी सेवा आहे 24 दिवसांची ती आपण करू शकतो। ताई, दादा, मुलं, मुली अगदी कोणीही स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी, घरातील इतर मंडळींसाठी ही सेवा करू शकतात। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे। ही सेवा कशासाठी करायची आहे, या सेवेचे फायदे काय आहेत, कारण सेवा तर आपण ऐकतो पण ती कशासाठी करायची हे महत्त्वाचं आहे। ही सेवा तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी, पैसा येतो पण तो टिकत नाही यासाठी करू शकता। तुमचे पैसे जर कुठे अडकले असतील आणि ते मिळत नसतील तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुमच्या मुलाचं, तुमच्या मिस्टरांचं एखादं शॉप आहे, बिझनेस आहे, फॅक्टरी आहे तर ती चांगली चालावी यासाठी तुम्ही आपल्या मुलांसाठी, मिस्टरांसाठी संकल्पयुक्त ही सेवा करू शकता, स्वतःसाठी करू शकता। त्याचबरोबर तुमचे मिस्टर जॉब करतात तर जॉब मध्ये त्यांची प्रगती व्हावी, प्रमोशन वगैरे, आर्थिक स्थिती उत्तम व्हावी, पॅकेज वाढावं यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। किंवा तुमचा मुलगा, तुमचा मुलगी त्यांचं शिक्षण झालेलं आहे, ते जॉब शोधत आहेत पण काही कारणास्तव एवढेच पॅकेज आहे, त्याच्यामुळे ते बऱ्याच ज्या ऑफर आहेत त्या नाकारत आहेत की नाही मला एवढंच पॅकेज हवंय, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही जी सेवा आहे आपल्या मुलामुलींसाठी संकल्पयुक्त करू शकता। एकंदरीत काय की आपली आर्थिक स्थिती उत्तम करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी, अडकलेला पैसा मिळण्यासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे। आणि ही सेवा असं नाही की खूप महिने करायची, काही करायची, ही सेवा आपल्याला फक्त 24 दिवसांची सेवा आहे, त्यामुळे अगदी प्रत्येक जण सहज ही जी सेवा आहे ती करू शकता। पण एक गोष्ट अशी आहे की ही 24 दिवसांची सेवा जी आहे ती फक्त गुरुपुष्यामृत योगापासूनच सुरू करायची असते आणि 2024 मधला पहिला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तो म्हणजे 25 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे। त्याचबरोबर पौष पौर्णिमा आहे, म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे। त्यामुळे तुम्हाला जर या सेवेची सुरुवात करायची असेल तर यापेक्षा सुंदर योग कोणता असेल मला नाही वाटत। त्यामुळे नक्कीच ज्यांना कोणाला ही सेवा करायची आहे त्यांनी सुरुवात करू शकता। आणि या सेवेबद्दल ना खूप सारे कन्फ्युजन आहेत, अगदी म्हणजे हे सगळे कन्फ्युजन तुमचे दूर करणार आहे, जेणेकरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही जी सेवा आहे ती पूर्ण करू शकाल। आता आपलं हे क्लिअर झालं की कोणी करायची आणि कशासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। आता गुरुपुष्यामृत योगामध्ये ही सेवा जी आहे ती सुरू करायची आहे। बऱ्याच वेळेस काय होतं की गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, गुरुपुष्यामृत योग जो असतो तो संध्याकाळी 6:30 ला सुरू होणार असतो, कधी 7 वाजता सुरू होणार असतो, कधी दुपारी 2 वाजता सुरू होणार असतो। पण आपण काय ऐकलेलं असतं की गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा सुरू करायची, गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे, तुम्ही सकाळी सेवेला सुरुवात करता, 11ला सेवेला सुरुवात करता, 12ला, तर असं नाही। ही सेवा जी आहे ती त्या वेळेत सुरू करायची आहे, ज्या वेळेत म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो काळ आहे, समजा 11 ते 2 आहे, 2 ते 4 आहे, 5 ते 7 आहे, तर त्या तेवढ्याच वेळामध्ये ही जी सेवा आहे ती आपल्याला सुरू करायची आहे। आता तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता हा जो गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे हा सकाळी 8:15 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी जवळजवळ 7:15, 7:20 असा काहीतरी टायमिंग आहे, तोपर्यंत आहे। म्हणजे काय की अगदी 24 तासासाठी म्हटलं तरी हरकत नाही की हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो आहे। त्यामुळे ज्या ताईंना सकाळी सकाळी ऑफिस असतं, मग आम्ही सुरू नाही करू शकत ही सेवा, मग सकाळीच गुरुपुष्यामृत योग होऊन जातो, असे बरेच कारण ताई लोक सांगतात, दादा लोक सांगतात। किंवा काही जणांना संध्याकाळी वेळ नसतो, ऑफिसला जातात, काही जणांना दुपारी, तर ही जी सेवा आहे तुम्ही 8:15 नंतर सकाळी कधीही सुरू करू शकता। ज्यांना संध्याकाळी शक्य नाही त्यांनी सकाळी सुरू करा, ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी दुपारी करा, ज्यांना दुपारी शक्य नाही अगदी त्यांनी संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी जरी या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल, कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत आहे। ही गोष्ट आपली क्लिअर झाली। आता त्यानंतर की ही सेवा कशी करायची आहे आणि कुठे करायची आहे, सेवेसाठी साहित्य काय लागणार आहे। या सेवेसाठी आपल्याला फुलवाती लागणार आहेत। फुलवाती किती लागणार आहेत तर बघा,
तुम्ही अशा बंच एक जास्त आपण मुठभर तरी फुलवाती घ्यायच्या आणि त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजू घालायच्या आहेत. आता तुम्ही गुरुवारी सेवा करणार तर आदल्या दिवशी ह्या ज्या वाती आहेत तुम्ही भिजू घालू शकता. फक्त याच्यासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती असणं गरजेचं आहे आणि एक चांदीची निरांजन आपल्याला पाहिजे आहे. पण प्रत्येकाकडे चांदीची निरांजन असेल असं का नाही. ज्यांच्याकडे चांदीची निरांजन आहे त्यांनी घ्या. ज्यांच्याकडे चांदीची निरांजन नाहीये त्यांच्याकडे स्टीलची असेल किंवा तुमच्याकडे मातीची पणती असेल ती घेतली तरी चालेल. हे नसेल तर अगदी एखादी वाटी किंवा एखादी डिश घेतली तरीही चालेल. शेवटी आपला भाव महत्वाचा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये केलं म्हणजेच तुम्हाला सेवेचे फळ मिळणार आणि दुसऱ्याच्यामध्ये केलं नाही मिळणार नाही असं काही नाही. एक ते असतं की नाही चांदीची असेल तर खूप उत्तम, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीच्या याच्यामध्ये सेवा केलेली चांगली असते. पण नसेल काही हरकत नाही, जे तुम्हाला कोणतं आहे तुमच्याकडे ते घ्यायचं आहे. आता सेवा करताना देवाजवळ दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि आसन घेतलेलं असावं. बसून ही सेवा आपल्याला करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुमच्या वेळेनुसार गुरुपुष्यामृत वेळेमध्ये तुम्ही सेवा सुरू करू शकता. पण दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला पुढचे 24 दिवस कोणती तरी एक वेळ निश्चित करावी लागेल. म्हणजे तुम्हाला समजा दुपारून ऑफिसला वगैरे जावं लागतं, दुपारून कामं असतात, तर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे शुक्रवार पासून तुम्ही सकाळी 8 वाजता सेवा केली तर पुढचे 23 दिवस तुम्हाला सकाळी 8 वाजता सेवा करायची आहे. तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सेवा केली तर पूर्ण पुढचे 23 दिवस तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला सेवा करायची आहे. तुम्ही दुपारी सेवा केली तर पूर्ण 23 दिवस तुम्हाला दुपारी सेवा सुरू करायची आहे. हा, कधी अधूनमधून कधी काही अडचण आली, इमर्जन्सी आली आणि थोडासा टायमिंग इकडे तिकडे झाला तर चालतं, काही हरकत नाही. पण तुम्ही असं करू नका की आज सकाळी 8 वाजता केली, उद्या दुपारी 2ला केली, परवा संध्याकाळी 7:30ला केली, परत दुपारी 12 वाजता केली, तर असं करायचं नाहीये. एक कोणता तरी टायमिंग फिक्स ठेवायचा आहे. याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, कारण सेवेचा रिझल्ट जो आहे, सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला अधिक जास्त पटीने मिळेल. त्यासाठी ही सुद्धा गोष्ट क्लिअर झाली. आता काय करायचं, जेव्हा सेवा आपण करणार आहोत, तुमचा जो काही टायमिंग ठरला किंवा सुरुवातीला पहिल्या दिवशी गुरुवारी संकल्प करायचा, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. संकल्प केला, आता आपण सेवेला बसलो. देवासमोर दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे. जी कोणती आपली पणती असेल, स्टीलची निरांजन असेल, चांदीची निरांजन असेल, ती आपण समोर ठेवली. त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि संकल्प जरी केला तरी माता लक्ष्मीला मनोमन अगदी प्रार्थना करायची आहे की मी माझं हे काम व्हावं, यासाठी मी सेवा करत आहे आणि तुमची कृपादृष्टी होऊ द्या आणि माझं हे असं काम पूर्ण होऊ द्या. त्याचबरोबर ही सेवा करत असताना काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा व ती चूक माझ्याकडून पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद मला द्या, अशी सद्बुद्धी मला द्या. व जी काही सेवा करत आहे ती श्रद्धेने आणि विश्वासाने करत आहे, माझ्या सेवेचा स्वीकार करा. हे अगदी तुम्ही रोज म्हटलं तरी चालेल, कारण कळत नकळत आपल्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चुका होत असतात. त्या निरांजन मध्ये पहिल्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण एक तुपात भिजवलेली फुलवात ठेवली, ती आपण प्रज्वलित केली. ठीक आहे, ती प्रज्वलित केली तर नुसती फुलवात प्रज्वलित केली म्हणजे आपली सेवा झाली का? नाही. फुलवात प्रज्वलित केली की त्यानंतर आता खरा पार्ट येतो, तो म्हणजे सेवेचा. फुलवात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय म्हणायचं आहे? सुरुवातीला एक वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृत म्हणा किंवा मराठी म्हणा, ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. कोणतंही जरी म्हटलं तरी त्याचं लाभ जे आहे ते तुम्हाला सेम मिळतील, याने कमी त्याने जास्त असं काही नाही. तुम्हाला जे सोपं जातं म्हणायला, ज्याचे उच्चार तुमचे स्पष्ट आहेत ते म्हटलं तरीही चालेल. एक वेळा श्री सूक्तम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा विष्णू गायत्री मंत्र, एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, एक वेळा कुबेर मंत्र, एक वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या पद्धतीने फुलवात लावली की ही सेवा करायची आहे. आता फुलवात तुमची लवकर शांत झाली, मग सेवेला उशिरा, काही हरकत नाही. फक्त फुलवात लावल्यानंतर आपल्याला आसन सोडायचं नाहीये. या सेवेला सुरुवात करायची, ही सेवा झाली की त्यानंतर आपल्याला आसन सोडायचं आहे. आता सेवा झाली की लगेच आसन पण सोडायचं नाहीये. तुमचं समजा निरांजन थंड झालेली असेल तर त्या निरांजन मधील जे काजळी उरलेली असते, वातीची खाली काजळी उरलेली असते, त्याच्यासाठी एक डब्बी किंवा एक वाटी दुसरं काहीतरी आपण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती काजळी आपल्याला काढून ठेवायची आहे. त्यानंतर निरांजन स्वच्छ धुवायची आणि धुतलेली निरांजनच आपल्याला दुसऱ्या दिवशी वापरायची आहे. तीच काळी झालेली काजळी लागलेली निरांजन पंती आपल्याला रोज रोज वापरायची नाहीये. ती रोज आपल्याला स्वच्छ करून मग आपल्याला सेवेसाठी घ्यायची आहे.
आता हे क्लिअर झालंय. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 फुलवाती लावायच्या आहेत. आपण गुरुपुष्यामृतच्या दिवशी 1 फुलवात लावली, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावायच्या, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती लावायच्या, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, सहाव्या दिवशी 6, सातव्या दिवशी 7, आठव्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12. 12 फुलवातींची सेवा 12व्या दिवशी 12 फुलवाती आपण लावल्या. आणि त्या एकाच पंक्तीमध्ये जे तुम्ही पहिल्या दिवशी घ्याल त्याच्यामध्येच एक एक आपल्याला वात वाढवत जायची आहे दिवसाप्रमाणे, म्हणजे चढता क्रम 12 येईपर्यंत. आता 12व्या दिवशी 12 वाती आल्या. परत आपल्याला 13व्या दिवसापासून उतरता क्रम घ्यायचा आहे, कारण ही 24 दिवसांची सेवा आहे. परत 13व्या दिवशी 12 फुलवाती, परत त्याच्यानंतर 11 फुलवाती, परत त्याच्यानंतर 10 फुलवाती, परत त्याच्यानंतर 9 फुलवाती, त्याच्यानंतर 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. म्हणजे 1 पासून आपण सुरुवात केली 12 पर्यंत, परत 12 पासून आपण 13व्या दिवसापासून सुरुवात केली परत 1 पर्यंत. या पद्धतीने चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीने त्याच निरांजनामध्ये ह्या ज्या फुलवाती आहेत त्या आपल्याला लावायच्या आहेत. आणि फुलवाती लावल्या की ही जी सेवा आहे जी मी तुम्हाला सांगितली ती सेवा आपल्याला करायची आहे. या पद्धतीने 24 दिवसांची ही सेवा आहे. या सेवेचे तुम्हाला जे आहेत ते अगदी 24 दिवसांमध्ये, सुरुवातीला काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील, काही संकेत मिळायला सुरुवात होतील आणि तुमचं जेही काही मनोकामना आहे, इच्छा आहे ती या 24 दिवसांमध्ये नक्कीच पूर्ण होईल. पण तो विश्वास, ती श्रद्धा आणि त्या भावनेने तुम्ही ही सेवा करायला हवी. तो विश्वास आपल्या सेवेमध्ये असायला हवा. नाही तर फक्त मी सांगितलं किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही सेवा केली तर अनुभव येणार नाही. कोणत्याही सेवेमध्ये आपला भाव, आपली भक्ती असायला लागते. त्याच वेळेला त्या सेवेचं फळ जे आहे, रिझल्ट जे आहे, अनुभव, प्रचिती जे काही आपण म्हणतो तो आपल्याला बघायला मिळतो. आता ही सेवा करत असताना मध्ये पिरियड्स आले तर काय करायचं? तुमच्या घरातील इतर मंडळींना तुम्ही ही सेवा करायलाच लावली 4-5 दिवस तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि सुतक पडलं तर मात्र ही सेवा जी आहे ती स्टॉप करायची आणि पुढच्या गुरुपुष्यामृत जेव्हा कधी येईल तेव्हापासून तुम्ही ही सेवा जी आहे ती सुरू करू शकता. बाकी ब्रह्मचर्य वगैरे असे काहीही नियम नाहीयेत. फक्त एवढं आहे की 24 दिवस तुम्हाला कुठे दुसऱ्या गावाला वगैरे जाऊ नका, किंवा जावंच लागलं इमर्जन्सी तर घरातील इतर मंडळींना ही सेवा कंटिन्यू करायला लावायची. कारण खंड पडला तर ही सेवा जी आहे तुम्हाला डायरेक्ट पुढच्या गुरुपुष्यामृतला करावी लागेल. श्री स्वामी समर्थ.